गणपतीची जन्मकथा. गणपतीची जन्मकथा म्हणजे श्री गणेशाच्या जन्मकथा. ही कथा पुरातन, विशेष शिवपुराण व सिकंदर पुराण वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते. गणपतीची जन्मकथा. एकदा माता पार्वती स्नान करीत होती. स्नान करताना तिने आपल्या अंगावरील उटणे, हळद, चंदन काढून त्याचा गोळा बनवला आणि त्यातून एक सुंदर बालक घडविला. त्यात प्राण फुंकून तिने त्याला आपला पुत्र मानले. मातेने त्या बालकाला दरवाजाजवळ उभं केले आणि सांगितले, मी स्नान करीत आहे, तोपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस. तेवढ्यात भगवान शंकर आले, पण त्या बालकाने, गणेशाने त्यांना ओळखले नाही व त्यांना थांबवले. शंकरांनी समजावले, पण गणेश अलखडला नाही. क्रोधाने भगवान शंकरांनी आपले त्रिशूळ उगारले आणि त्या बालकाचे शील छाटले. हे पाहून माता पार्वती रागाने आणि दुःखाने व्याकुळ झाली. तिने सांगितले, हा माझा पुत्र आहे. त्याचा जिवंत केलेच पाहिजे, नाहीतर मी संपूर्ण सृष्टी नाश करेन. तेव्हा देवदेवतांनी उपाय सुचवला. उत्तर दिशेला जाणारा प्रथम प्राणी दिसेल त्याचे शील आणून या गणाच्या मंडळींनी जाऊन पाहिले तर सर्वांना पहिले गज हत्ती दिसला. त्याचे शील घेऊन आले. भगवान शंकरांनी ते शील त्या बालकाच्या धडावर ठेवले व प्राण फुंकले. त्या क्षणी तो गजानन म्हणून पुन्हा जिवंत झाला. शंकरांनी त्याला वर दिला, तू गणाचा अधिपती राहशील. सर्वप्रथम तुझी पूजा केली जाईल. तेव्हापासून गणेश हा विघ्नहर्ता आणि प्रथम पूज्य देव झाला. तुम्हाला ही कथा लहान मुलांना समजेल अशा गोष्टीच्या स्वरूपात लिहून पुराणातील मूळ मराठी श्लोकासहित विस्तारित सांगून. तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.